पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब, तर त्यांनी पहिला अकोल्याचा विचार केलाच पाहिजे. तो हक्क आहे अकोलेकरांचा आणि तो त्यांना दिला पाहिजे. ही इथून मागेही माझी मागणी राहिली, इथून पुढेही मागणी राहील. आणि वेळ प्रसंगी मग जर अकोलेकरांचा हक्क डावलला तर रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही काय मग सक्षम आहेत. नमस्कार, मी अमोल शिर्के. अकोले टाइम्स मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. मी आता उभा आहे मुळा खोऱ्यातील. हे अकोले तालुक्यातील पहिलं धरण आहे, आंबीत लघु धरण. हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि आज या धरणाचं अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते जलपूजन झालेलं आहे. खरं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळतोय आणि या पावसामध्ये आमदार लहामटे आपल्या कार्यकर्त्यांसह जलपूजनाला उपस्थित आहे. स्वतः आमदार किरण लहामटे माझ्यासोबत आहेत. आमदार साहेब, अकोले तालुक्यातील हे पहिलं धरण आहे. खरं तर यंदा फार उशिरा धरण भरलंय. कसा अनुभव आहे? मुसळधार पाऊस कोसळतोय, काय सांगाल? दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे आंबी धरण भरत असतं. अकोले तालुक्यातलं हे पहिलं धरण ओव्हरफ्लो होत असतं. ह्या वेळेला हे धरण साधारणतः 15 जूनच्या नंतरच्या टप्प्यामध्ये हे धरण ओव्हरफ्लो झालं आणि त्याच्यानंतर काही दिवसामध्ये पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झालं. हरिश्चंद्रगड परिसरामध्ये एकदा कोकणातून पाऊस सरकला की पहिल्यांदा हरिश्चंद्रगड परिसरामध्ये, घाटगड परिसरामध्ये पाऊस होतो आणि त्या पहिल्याच पावसामध्ये पहिल्या 1 किंवा 2 दिवसामध्ये हे आंबी धरण भरत असतं. खरं तर हे आंबी धरण भरलंय, पिंपळगाव खांड धरण भरलंय. मुळा खोऱ्यामध्ये प्रचंड आनंद आहे, कारण याच्यावरती शेती आहे, पाण्याची व्यवस्था या मुळा खोऱ्यातली आहे. त्यामुळं लोकांच्या, तुम्ही पाहिलं असेल की या आदिवासी भागातून एवढ्या मोठ्या संख्येनं, आपल्याला यायला 4 वाजले तरी एवढ्या मोठ्या संख्येनं ही सगळी लोक आहेत, सरपंच आहे आणि एकदम आनंदामध्ये जलपूजनाचा हा समारंभ ह्या धुवाधार पावसामध्ये संपन्न केलेला आहे. त्याचा आनंद नक्कीच अविस्मरणीय आहे. आमदार साहेब, खरं तर मी गेल्या अनेक वर्षांपासून बघतोय, तुम्ही बघताय, पावसाळ्यामध्ये धो कोसळणारा पाऊस आणि उन्हाळ्यात आदिवासी बांधवांची पाण्यासाठी होणारी टंचाई, याकडे तुम्ही कसं बघताय? आता आपण बघतोय आदिवासी बांधवांना आता घरात बसावं लागणार आहे आवण्या झाल्यानंतर, आणि उन्हाळ्यात मात्र पाण्यासाठी वन करावे लागणार आहे. या घटनेकडे तुम्ही कसं वाटतं? 100% ही दुर्दैवी घटना होती, परंतु आपण 2019च्या नंतर, म्हणजे मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झालो आणि त्याच्यानंतरचा काळ आहे, तर पहिले 37 टँकर होते. आज ती टँकरची संख्या 8 टँकरवरती आलेली आहे. तुम्ही मध्ये बातमी पण केली होती की संभाव्य जवळजवळ 30-35 टँकर लागतील, पण तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामध्ये कदाचित मी काही मोठी धरणं काही निर्माण करू शकलो नाही. एक पुतारकड्याचं धरण किंवा देवाच्या दऱ्याचं धरण, अशी छोटी धरणं मी तयार केली, पण मोठी करू शकलो नाही. पण याच्या आधी पाण्याचं नियोजन नव्हतं. पाण्याचं नियोजन तुम्ही पाहत असाल, आढळा खोऱ्यामध्ये, मुळा परिसरामध्ये किंवा प्रवरा परिसरामध्ये पाण्याची टंचाई जाणवते उन्हाळ्यामध्ये, पण ती खूप कमी गावांमध्ये जाणवते. या वेळेला 7 ते 8 गावं होती. पुढच्या वर्षी ती 0 राहतील, हा माझा प्रयत्न राहील. खरं तर अकोलेकर म्हणतात, काही सर्वसामान्य नागरिक म्हणतात, पितर साहेबांच्या काळामध्ये धरणं झाली, मात्र ही जी आदिवासी भागातील धरणं आहे या ठिकाणी जे आता आपल्याला बघतो, हे जे आंबे धरण आहे 193 MCFTचं याची क्षमता आहे. पण माझ्या काही वाचनात आलेलं आहे, ऐकण्यात आलेलं की या पूर्वी या धरणाची प्रत्यक्षात मंजुरी जास्त होती. काय सांगाल याबाबत? काय तुम्हाला माहिती आहे का? आंबी धरणाची जवळजवळ 300 MCFTची मंजुरी आहे. ते प्रत्यक्षात मात्र 193 MCFT झाले. बलटणची जवळजवळ 250 MCFTची मंजुरी आहे. ते साधारणतः 150 MCFT पर्यंत आहे. टिटवी डॅम हा 300 MCFTचा, तो प्रत्यक्षात 100 MCFTच्या आसपासचा आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक धरणाची जवळजवळ 100 MCFTनं क्षमता कमी बांधली गेली आहे. आणि त्या काळामध्ये तर ही धरणं त्या क्षमतेने झाली असती तर आदिवासी भागातलं नव्हे तर अकोले तालुक्यातलं बरंचसं दुर्भिक्ष मिटू शकलं असतं, शेतीचं आणि पिण्याच्या पाण्याचं. परंतु आता झालेली घटना आहे, त्याच्याबद्दल बोलत बसण्यापेक्षा आपण नवीन काय करता येत आहे, तर आदरणीय जलसंपदा मंत्री यांच्या निदर्शनास मी आणून दिलंय. ते अकोले तालुक्यात जवळजवळ 300-350 MCFTचं पाणी आमच्याकडे शिल्लक आहे. तर नवीन धरणं इथं अकोले तालुक्यात लोअर आंबीत असेल किंवा तिकडं याच्या माकड 2 असेल प्रवरा पट्ट्यामध्ये, अशी जी धरणं आहे तर ती व्हावीत. तिकडं खालच्या भागामध्ये जर गेलं तर मला वाटतं
एक खिळपाटाचं धरण म्हणून आहे बदगीच्या गावामध्ये, तर ते करावं. तर अशा आमच्या सगळ्या बिलचोड म्हणून आहे बोट्याचं, ते करावं. तर आमच्या खोऱ्यातलं जे पाणी आहे या मतदारसंघातलं अजून 300-400 MCFT शिल्लक आहे. नवीन वळण बंधारे होतील, नवीन पाणी नीट उपलब्ध होईल, त्याच्या आधी उपलब्ध आहे. तर पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की ह्या कमीत कमी हे लोअर आंबीचं तरी काम लवकरात लवकर मार्गी लावावं, जेणेकरून मुळा बारामाही होईल अशी माझी पालकमंत्र्यांकडे कायमच मागणी राहिली आणि त्यांचाही त्या दृष्टीने प्रयत्न असल्याचं मला दिसतंय. आमदार साहेब, पितळाच्या काळात अनेक धरणं झाली. आमदार किरण लहामटेंची सध्या आमदारकीची दुसरी टर्म सुरू आहे. आमदार किरण लहामटेंच्या काळात कोणतं धरण अकोलेकरांना आम्हाला बघायला मिळेल? काही या संदर्भात काही तुम्ही एखादा प्रस्ताव तयार केलेला आहे का? आता पहिली गोष्ट, समन्यायी पाणी वाटप हे काय किरण लामटेच्या काळात आलं नाही. पिचड साहेबांच्या काळामध्ये समन्यायी पाणी वाटप झालं आणि त्या काळानंतर असं ठरलं गेलं की या भागामध्ये म्हणजे आढळा म्हणतोय मी, आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये आणि गोदावरी खोऱ्यात त्यात कृष्णा खोऱ्यापेक्षा की तुम्हाला नवीन धरण बांधता येणार नाही. 3 MCFT म्हणजे ओंजूळभर पाण्यापेक्षा जास्त पाणी तुम्हाला नवीन धरण बांधता येणार नाही. हा सगळा प्रॉब्लेम हा समन्यायी पाणी वाटपाने केलेला आहे. तरी पण नवीन पाण्याचा शोध लावून का मागच्या काळामध्ये धरणांच्या उंची जे आहे ते कमी करून धरणामध्ये त्यावेळेला मी म्हणतो एक प्रकारचा पाण्याचाही करप्शन आहे आणि धरणाच्या कामामधलं पण करप्शन आहे. तर त्या माध्यमातून जे पाणी शिल्लक आहे ते तरी भेटावं आणि त्याच्या माध्यमातून माझी मागणी राहील की ह्या अकोले तालुक्यामध्ये नवीन धरण व्हावं. त्यातल्या त्यात बाकडोळचं धरण जे आहे तर त्याला पाणी उपलब्धता आहे, ते माझ्याकडनं भविष्याच्या काळात होईल. त्याचबरोबर मोरदरीचं धरण आहे ते माझ्याकडनं पुढच्या काळात होईल, त्याचा पाया झालेला आहे. त्याचबरोबर आता पिंपळदरावाडीचं जे धरण आहे तर ते चालू आहे, त्याचं काम माझ्याकडनं पूर्णत्वाला जाईल. आमदार साहेब, खरं तर पाण्याच्या बाबतीत तुम्ही जे समन्यायी पाणी वाटपायचं सांगितलं, परंतु ज्या आदिवासी बांधवांनी धरणांसाठी जागा दिल्या, आज तेच आदिवासी बांधव उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी तरसताना बघतोय. भंडारदरा परिसरातील अनेक गावं वाड्या असतील मी बघतोय, धरण भरलेलं आहे, पाणी समोर दिसतंय, परंतु पाणी उचलता येत नाही. यापूर्वी अनेकदा प्रयत्न झाले बुडीत बंधारे बांधावे, त्या अनुषंगाने तुम्ही काय प्रयत्न करावा? हा समन्यायी पाणी वाटपाचा जो कायदा आहे तो त्याच्यावर काहीतरी एखादा सुखद मार्ग काढण्यासाठी तुम्ही काय अधिवेशनात त्या हालचाली करणार आहात का? 100% याच्या आधी अधिवेशनातही तो प्रश्न मांडला आहे. आता वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून जे काही 6-7 TMC पाणी हे गोदावरी खोऱ्यात वाढणार आहे, तर त्या पाण्याच्या मोबदल्यात आम्हाला या आदिवासी भागामध्ये काही बंधारे बांधण्याची परवानगी भेटावी. मुळ्याच्या खोऱ्यामध्ये लोअर आंबीत सारखा प्रोजेक्ट व्हावा ही आमची मागणी आहे. बिताग्यामध्ये आपला जो काही प्रोजेक्ट होणार आहे त्याच्या माध्यमातून म्हणजे आपण या खोऱ्यातलं जे पाणी नवीन उपलब्ध होणार आहे किंवा जुनं पाणी शिल्लक आहे त्याच्या माध्यमातून नवीन धरणं झाली पाहिजे. पण हे काम एकतर जलसंपदा मंत्र्याचं आहे, म्हणजे जलसंपदा मंत्र्यांनी याबाबत धोरण घेतलं पाहिजे. सुदैवानं आपल्या नगर जिल्ह्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब यांच्याकडे जलसंपदा खातं आहे आणि मला वाटतं ते खातं आहे त्यांच्याकडे, तर त्याचा सदुपयोग करून त्यांनी नक्की या मुळा खोऱ्याला, अकोले तालुक्याला न्याय दिला पाहिजे, आढळा परिसराला न्याय दिला पाहिजे आणि मला वाटतं तसं त्यांनी धोरण घेतलं पाहिजे. आमदार किरण लामटेंचे पालकमंत्री विखे पाटलांचे संबंध सलोख्याचे आहेत का? आहेत, जे प्रेमाचे संबंध आहेत ते आहेत. आतापर्यंत तुम्हाला जसे दिसतात तसे आहेत. सलोख्याचे आहेत का? आम्हाला तर सलोख्याचे वाटत. तुम्हाला जर सलोख्याचे वाटत असतील तर आहे सलोख्याचे समजायचं. साहेब, एक कळीचा मुद्दा आहे. पिंपळगाव खांड हे 600 MCFTचं मुळा नदीवरील धरण आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून हे धरण बांधलं गेलं. मात्र उन्हाळ्यामध्ये दरवेळी त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्या धरणाची उंची वाढावी, तेथे गोडबोले गेट बसव यासाठी काही पाठपुरावा सुरू आहे का? अनेकदा आम्ही बघतोय उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ गत वर्षी आली होती, काय सांगाल? आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडं आम्ही या गोडबोले गेटचा प्रस्ताव मांडला होता आणि त्यांनी तत्वता मान्यता पण दिली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आदरणीय जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते. आता महायुतीच्या काळातही अजितदादांकडे आम्ही आग्रही राहिलो आणि त्याबरोबर आदरणीय विखे पाटलांकडे पण जलसंपदा मंत्र्यांकडे पण आग्रही राहिलो की जर पिंपळगाव खांडमध्ये जर गोडबोले गेटचा प्रश्न मिटला, तिचं पाणी अधिकचं तयार झालं तर पठाराच्या गावांना पण पिण्याचं पाणी देता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी पाणी टंचाई आहे ती बऱ्यापैकी मिटल्यासारखी वाटेल.
आमदार साहेब, खरं तर मुळेमध्ये मला मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय, भंडारदरा परिसरातही मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. मात्र आढळा विभाग ज्या ठिकाणी कमी पर्जन्यमान आहे या ठिकाणच्या धरणांमध्ये अद्यापही आढळासारखं धरण आहे, 1060 MCF त्याची क्षमता आहे. त्या धरणामध्ये अद्याप पाण्याची आवक शून्य आहे. घाटमाथ्यावरचं पाणी इकडं उतरायचं, बिताक्याचा प्रकल्प पूर्ण करायचा, या अनेक दिवसापासून आम्ही या घोषणा ऐकतोय. काय या घोषणा प्रत्यक्षात कधी येणार? आढळेला जास्त प्रमाणात पाणी कधी मिळणार? बितागा जो प्रकल्प आहे तो आधी तुम्ही पाहिला असेल का, त्याचं जुदबं काम झालं, सगळं वाहून गेलं, शेतकऱ्यांच्या जमीन खरवडल्या, त्यामुळे तिथले आदिवासी बांधव प्रचंड नाराज होते. पण त्या सगळ्यावरती सोल्युशन घेऊन आता सर्वेसाठी 20 लाख रुपये जलसंपदा मंत्र्यांनी मंजूर केलेले आहेत. त्याची मागणी मीच केली होती का त्या जो बितागा प्रकल्प आहे त्याचा सर्वे व्हावा आणि तिथं जे काही कॉन्क्रीटमध्ये काम झालं पाहिजे. तर मला वाटतं भविष्याच्या काळामध्ये लवकर तो प्रोजेक्ट जेव्हा पश्चिम घाट पाणी वळण, मग आता इकडे भानुसरायचं पाणी हरिश्चंद्रगडातलं फिरवलं जाणार आहे, त्याबरोबर घाटघरचं हिवाळ्याचं पाणी, हिवरा नाल्याचं पाणी वळवलं जाणार आहे, हिवाळ्याचं पाणी वळवलं जाणार आहे. तर त्यावेळेला बिताग्याचं पण पाणी वळवलं जाणार आहे आणि त्यामुळे आढळा परिसरामध्ये नक्की त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर हा जो बेल्ट आहे सह्याद्रीचा, तर ह्या इकडल्या बाजूला ज्या आहेत ते सह्याद्रीच्या मोठ्या रांगा आहेत. हरिश्चंद्रगड परिसर असेल, रतनगड परिसर असेल आणि त्यामुळं आलंग मलंग कुलंग कळसुबाई, तर ह्या परिसरामध्ये पर्जन्यमान खूप जास्त असतं. म्हणजे नगर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला पाऊस इथं पडतो. मात्र त्याच पट्ट्यात जर आपण आढळा पट्ट्यात गेलो तर तिथं पर्वतरांगा त्या पट्टीत कमी आहेत आणि तिकडं पर्जन्यमान दरवर्षी कमी असतं. पण माझ्या सुदैवाने मागच्या 5-6 वर्षामध्ये कधी पाणी टंचाई जाणवली नाही. आता आपल्या हातात पाऊस पाडणं नाही, परंतु वरुण राजाची कृपा राहील आणि नक्की त्याही खोऱ्यातली धरणं भरतील अशी अपेक्षा करतो. आमदार साहेब, अकोले तालुका हा नगर जिल्ह्याची चेहरापुंजी म्हणून ओळखला जातो. धोधो पाऊस कोसळतो, धरणं भरतात, मात्र पाणी नेताना अकोलेकरांना विश्वासित घेतलं जात नाही. प्रवरा वाहते, आता निळवंडेचे दोन्ही कालवे असतील तेही भरून वाहतात. अकोलेकरांना उच्चस्तरीच्या पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं. याकडे कसं बघता? हा शेवटचा प्रश्न आहे. खरं तर हे बघा, जिथं पाऊस पडतो पहिला हक्क अकोल्यातील लोकांचा आहे, हे कुणीच नाकारलं नाही पाहिजे. एवढा पाऊस पडतो, उन्हाळ्यात प्यायला पाणी भेटत नाही आणि त्यात जर ह्या निळवंडा आणि प्रवरा धरणामध्ये, आपलं निळवंडा आणि भंडारदरा धरणामध्ये एवढं सगळं जर पाणी साठलं जातंय, एवढा मोठी क्षमता आहे, तर त्याचा पहिला हक्क अकोलेकरांना दिलाच गेला पाहिजे. आणि पहिली गोष्ट तो हक्क ठेवून या कमिटीचे अध्यक्ष, निळवंडा डावा उजवा कॅनॉल आणि निळवंडा आणि भंडारदऱ्याच्या या आवर्तनाचे अध्यक्ष आहेत पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब. तर त्यांनी पहिला अकोल्याचा विचार केलाच पाहिजे. तो हक्क आहे अकोलेकरांचा आणि तो त्यांना दिला पाहिजे. ही इथून मागेही माझी मागणी राहिली, इथून पुढेही मागणी राहील. आणि वेळ प्रसंगी मग जर अकोलेकरांचा हक्क डावलला तर रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही काय मग सक्षम आहेत. हे होते अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे. खरं तर अकोले तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो, त्यामुळे पहिला पाण्यावर हक्क अकोलेकरांचा आहे, असं रोखठोक मत अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज पांडेसह मी अमोल शिर्के, आंबीत धरण. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर.
आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.